अहो मॅडम, कार्यक्रमाला येताय ना आपण? अहो वादच नाही, आज गौरला स्कॉलरशिप मिळणार आहे ना. आपल्या कॉलेजच्या इतिहासामध्ये आजपर्यंत स्कॉलरशिपसाठी इतका गाजवा तर कधीच नाही झाला. बरं जाऊयात का सर? हो. काय गवी मॅम? येस. गुड मॉर्निंग मॅम. आय कार्ड हवं होतं. नाही मिळणार. का? आय कार्ड कधी मिळतात माहिती आहे ना? 15 ऑगस्टला. मग काय झोपा काढत होतास? 15 ऑगस्टला अटेंडन्स कंपल्सरी आहे माहिती आहे ना? ऍक्च्युली मॅम खरंय तुमचं, पण एक इमर्जन्सी होती. मी जिथे पार्ट टाइम जॉब करतो ना तिथे. आय डोंट केअर. तू कुठे काय करतोस काही नाही ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुला आय कार्ड मिळणार नाही. निघ. तुझ्यासारख्या डिफॉल्टर्ससाठी माझ्याकडे वेळ नाही आणि सहानुभूती तर नाहीच नाही. मॅम एकदा गेट आउट. ज्या गोष्टीत आपला काहीही संबंध नाही त्या गोष्टीत आपण मध्ये बोलू नये. इज दॅट क्लिअर? गौरी गौरी, अच्छा तो अरे घ्या. काय झालं? तुम्ही एवढं घाईत का बोलवलं? अहो फंक्शन झाल्यावर येणारच होते मी. अयो ते एक अर्जंट ऑर्डर असते. हा तुझ्या फंक्शन पेक्षा लय अर्जंट असतं. हाफ एन आवर डिलिव्हरी. हाफ एन आवर? पण काय ऑर्डर आहे? यो ते रागिणी मॅडमची ऑर्डर असते. 100 समोसा, 200 जिलेबी, जिलेबी स्पेशल, आणि ती पण वरतीच तुमच्याच फंक्शनसाठी. अण्णा मी काय बोलतो, मी करतो ना ऑर्डर पूर्ण. गौरीला आज स्कॉलरशिप भेटणार आहे, तिच्यासाठी फंक्शन इम्पॉर्टंट आहे. ओनली फंक्शन इम्पॉर्टंट असतं, ऑर्डर इम्पॉर्टंट नसतं. अण्णा तसं नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा की मी करतो. तू काय कुक असतो काय? हा मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला काय? गौरी तू मला सांगणे काय, आज डोसा ऑर्डर कम्प्लीट, पण मग रोज हेच होईल. हा मग आपण काय करणे काय? कधी चव गडबड, कधी कॅन्टीन गडबड, एव्हरीथिंग गडबड, माझं रेप्युटेशन गडबड, नाव गडबड. नाही नाही नाही, मी 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 रिस्क केलं नाही काय. मी उद्याच दुसरा कुक पकडे का? अजून नाही 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 अण्णा काका, प्लीज प्लीज असं नका करू. मी करते ना सगळं मॅनेज. आणि तुम्हाला माहिती आहे ही नोकरी माझ्यासाठी किती महत्वाची आहे ते. मी प्रॉमिस करते तुम्हाला, माझ्या अभ्यासामुळे कॅन्टीनच्या कामावर काहीही परिणाम होणार नाही. आणि अजून थोडा वेळ आहे ना, मी करते ऑर्डर, सगळी ऑर्डर कंप्लीट करते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा फक्त मला या नोकरीवरनं काढू नका. माझ्यासाठी ही नोकरी खरंच खूप महत्वाची. प्लीज. तोषा चल फास्ट फास्ट माझ्यासोबत. अभे काय 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 होतं तुला? काय झालं? काही नाही, डोकं दुखतंय जरा. मग पेन किलर घेतोस का? नाहीतर एक काम कर, घरी जा आणि घरी जाऊन आराम कर, बरं वाटेल तुला. ओके. का छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतोस मला कळतच नाही. मला माहिती आहे स्टुडंट्स म्हणजे तुझ्यासाठी सगळं आहे, पण अभि आज ते कॉलेजमध्ये आहेत, उद्या पास आउट झाले की निघून जातील, मग ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी. पण तू मात्र त्यांच्यात इतका इन्व्हॉल्व्ह होतोस की त्यांच्या प्रत्येक गोष्टीमुळे डिस्टर्ब होऊन जातोस. पाणी घे. ठीक आहे, पाणी घे. आणि आजकालचं तुझं वागणं तर मला कळतच नाही. काय इतकं विचित्र वागायला लागलायस? असं काय झालंय ज्यामुळे तू इतका डिस्टर्ब असतोस गेले काही दिवस? प्लीज मला सांग.
असं मनात नको ठेवू, सगळं त्याचा त्रास तुलाच होईल. बाहेर काढ सगळं. मी आहे ना, मला सांग ना काय झालंय. तुझे हे सायकोलॉजीचं लेक्चर परवडणार नाही मला. चल, उशीर झालाय, आपण निघूया. एक गोष्ट सांगू, असाच हसत राहा कायम. तुझं काही कळतच नाही मला. क्षणात हसतोस, क्षणात चिडतोस. काय चाललंय अभि? सांग ना, काय झालंय? काही आहे का मनात? तुला ती गोड विद्या असून आली नाहीये ना. हातावर हात ठेवून मनात काय चाललंय ते जाणून घ्यायचे. आय विश. उशीर होता, निघूया कार्यक्रमाला. म्हणजे तुझ्या मनात काहीतरी आहे तर, जे तू माझ्यापासून लपवतोस. आहे. कार्यक्रमाला उशीर होतोय हे मनात आहे. चल. आले. आय नो अभि, त्या कॅन्टीन गर्लनी तुझ्या नाकावर टिचून इथे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. हे तुला अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे तुझ्या झालेल्या अपमानाने तू खूप दुखावला गेलायस. पण डोंट वरी अभि, त्या कॅन्टीन गर्लला या सगळ्याची भरपाई करावीच लागेल. आणि प्राचार्य मृण्मयी सरांचं आगमन झालेलं आहे. या सर, मग सांग. दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यासाठी आपण जमलेलो आहोत. आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी सरांना विनंती करतो. यार, ही गौरी कुठे राहिली? फंक्शन सुरू झालं तरी हिचा पत्ता नाहीये. तर पहिला पुरस्कार आहे राष्ट्रीय जलतरणपटू फोरम डिसोजा. आता पुढला पुरस्कार विद्यावंत पेठे कॉलेज शिष्यवृत्ती पुरस्कार. आणि विजेती आहे गौरी पाचपुते. गौरी पाचपुते. तर म्हणजे गौरी आहे, येईलच इतक्यात. हो हो सर. ठीक आहे, ठीक आहे. तोपर्यंत मी सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करावं. चल. दरवर्षी या सन्मान सोहळ्याला माझी छाती अभिमानाने फुलून येते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की गौरी पाचपुतेसारखी विद्यार्थिनी आपल्या कॉलेजला मिळाली. माझी खात्री आहे की गौरी पाचपुते आपल्या कॉलेजचं नाव नक्कीच मोठं करेल. सर्व विजेत्यांचं अभिनंदन. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की प्रणव आहे किंवा फोरम आहे किंवा गौरी आहे, यांचा आदर्श तुम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे.
तर मी पुन्हा बोलावतोय विद्यावंत पेठे महाविद्यालयाची पेठे शिष्यवृत्ती 2024ची विजेती गौरी पाचपुते. आहे कुठे पण ती? हे असं आहे या लोकांचं. म्हणजे स्कॉलरशिप पेक्षा कॅन्टीन जास्त महत्वाचं आहे यांना. काही किंमतच नाही स्कॉलरशिपची. पहिल्याच दिवशी प्रोफेसर्सना माना खाली घालायला लावा. सर गौरी कॅन्टीन मध्ये गेली? हो सर. पाहिलं सर, ज्या मुलीला शिक्षणापेक्षा सुद्धा काम करून पैसे कमवण्यात जास्त इंटरेस्ट आहे ती इथे कशाला उपस्थित असेल? आणि एकदा पैशाची चटक लागली ना सर, हे शिक्षण हळूहळू मागे पडत जातं. पाहिलं ना तुम्ही? करेक्ट आहे. APJ अब्दुल कलाम ते सुद्धा शिकता शिकता काम करतच होते की. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यानंतर ते केवढे मोठे सायंटिस्ट झाले. अशी खूप उदाहरणं आहेत आपल्या समोर ज्यांनी दोन्ही गोष्टी सक्सेसफुली केल्यात. आणि सर, आपले मित्रमैत्रिणी एन्जॉय करत असताना आपण काम करत राहायचं असं कोणाचंच स्वप्न नसतं. नाईलाज असतो. व्हेरी वेल सर गौरी. सर, एक रिक्वेस्ट होती. आधी हे रिफ्रेशमेंट घेऊन मग कंटिन्यू करूयात का? नाही, समोस्याचा सुगंध जर दरवळत राहिला ना तर कोणाचंच लक्ष नाही लागणार. एक काम करा, तुम्हा मुलांपैकी 2-3 मुलं त्यांना मदतीला जा. जा चला. सर, मॅम, जिलेबी तुमची स्पेशल ऑर्डर होती ना? गौरी, छान झालाय समोसा. अजून एखादा मिळेल का? हो, घ्या सर. अरे थँक्यू. अरे अभिमन्यू सर, तुम्ही पण घ्या ना एखादा. अहो खूप कमाल झालाय. सर, अहो नको. कशाला? उगाच त्यांना ऍसिडिटीचा त्रास वगैरे होईल. महाशब्दे, बसा. अरे तुला राहिलंच की अजून एक ठेवू? नाही नाही, अरे मी खाऊन आली आहे, पण एक बाजूला काढून ठेवते ना, नंतर कुणाला खावासा वाटला तर म्हणून. ठेवलाय हा मी काढून. सर, अहो असं का करताय? तुमच्याकडे बघूनच कळतंय की तुम्हाला भूक लागली.
खाऊन घ्या ना, नाहीतर परत त्या दिवशी सारखा त्रास होईल. घ्या. पेठे शिष्यवृत्तीची विजेती गौरी पाचपुते हिला मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि आता गौरी आपल्या कॉलेजची विद्यार्थिनी आहे, तर सरांना मी विनंती करतो कॉलेजचा आय कार्ड गौरीला देण्याची. हे गौरी. आणि आपल्या प्रिन्सिपल सरांच्या सूचनेवरून मी गौरीला पुरस्कार प्रदान करण्यासाठी अभिमन्यू सरांना विनंती करतो. सर, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी खूप मन लावून अभ्यास करेन आणि जितके भारी टीचर तुम्ही आहात ना, तितकी भारी स्टुडंट पण होऊन दाखवेन. हॅलो सर, आम्हाला काही नको आहे, तुम्ही जाऊ शकता. अहो सर, बँकेतून आलोय मी, आम्हाला लोन तर अजिबातच नको आहे, निघा तुम्ही. अहो सर, असं काय करताय, मला ओळखलं नाहीत? अहो अभिमन्यू सरांकडे नेहमी येतो मी. अच्छा, तुम्ही बाहेर काय, या ना, या. अभिमन्यू सर नाही येत ना? नाही येत, ते बाहेर गेलेत. तुम्ही माझ्याकडे काय ना, मी देतो त्यांना, द्या. नाही सर, गाडगे मॅडमचे डॉक्युमेंट्स आहेत ते. पद्मिनी गाडगे यांचा बँकेशी काय संबंध? अहो सर, आमच्या बँकेच्या फार जुन्या कस्टमर आहेत त्या, आणि त्यांचे डॉक्युमेंट्स फक्त अभिमन्यू सरांच्या हातातच द्यायचे, अशा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत आम्हाला. तर येड्या म्हातारीचे कसले डॉक्युमेंट्स असतील बँकेचे? ठीक आहे, मग सर नसतील तर मी उद्या येतो, नाहीतर मग कॉलेजमध्ये जाऊन देतो त्यांना. अहो, असं काय करताय? अभिमन्यू दादाला आहे ना, कॉलेजमध्ये पर्सनल काम केलेले अजिबात नाही आवडत. तुम्ही माझ्याकडे द्या ना, मी देतो त्यांना, द्या. नाही सर, असे म्हणजे कोणालाही डॉक्युमेंट्स देता येणार नाहीत, प्लीज सर. नाही, तुम्ही असं नाही ऐकणार. मी एक काम करतो, मी अभिमन्यू दादालाच फोन करतो. अरे तुमचा ना विश्वास नाही आहे माझ्यावर, असं सांगतो त्यांना. डॉक्युमेंट्स देत नाही ना. जरा थांबा, मी करतो फोन. जरा थांबा. हां, हॅलो अभिमन्यू दादा. हां, अरे ते बँकेमधून आहे ना, कुणी व्यक्ती आली आहे डॉक्युमेंट्स घेऊन. हो, ते देत नाही आहेत. एक मिनिट, तू त्यांच्याशीच बोल. हां दादा, जरा. बरं, कामाच्या गडबडीत आहेस का? मी घेऊ डॉक्युमेंट्स? ठीक आहे. हो, चालेल, मी बोलतो. हां, हे बघा, अभिमन्यू दादा मला म्हणाले
की मी खूप गडबडीत आहे, तेव्हा ते डॉक्युमेंट्स तुम्ही मला द्या. हां, आता जर ते तुमच्या नियमात बसत नसेल तर तुम्ही जाऊ शकता. मग अभिमन्यू दादा तुमच्या मॅनेजरशी येईल आणि सगळ्या नियमांबद्दल बोलेल. हां, नाही 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 सर सर अभिमन्यू सर म्हणालेत ना तुमच्याकडे द्यायचे डॉक्युमेंट्स, मग मी देतो. हां. एक मिनिट सर. ठीक आहे सर, चालेल सर, थँक्यू. हां, येतो मी. हां. $80,72,000 त्या म्हातारीच्या अकाउंटवर. आज माझं कसं झालंय माहितीये का? आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2. बाप्पा, मला माझं फक्त शिक्षण पूर्ण करायचं होतं, पण आज मला माझ्या आवडीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय आणि तेही स्कॉलरशिप सकट. तुझं पारडं तर खूपच जड होत चाललंय पण काही हरकत नाही. मी खूप मेहनत करीन, खूप अभ्यास करीन आणि या कॉलेजमध्ये टॉप करून दाखवीन. फक्त दरवेळेस जसा पाठीशी राहतोस तसं यावेळेस सुद्धा राहा. थँक्यू, थँक्यू बाप्पा. मला माहिती आहे अभिमन्यू सर, मी तुमच्या डोक्यात जाते, पण हे वर्ष संपेपर्यंत मी तुमची फेवरेट स्टुडंट झालेली असेल. आता मी तुम्हाला दाखवेन सर, अभ्यास काय असतो आणि जिद्द काय असते ते. तू किती जिद्दी असलीस ना गौरी, तरी गाठ अभिमन्यूशी आहे. खूप शहाणी समजतेस ना स्वतःला, पण तुझ्या या शहाणपणासाठी मी स्वतःला इमोशनल टॉर्चर करून घेणार नाही. कॉलेजमध्ये आलीस तू, पण माझ्या लेक्चर्सनं मात्र बसू शकणार नाहीस. तू मला माझ्या नजरेसमोरही नकोयस.